गोरक्षनाथ, तुमच्या गुरूंचं नाव काय आहे? माझे गुरु श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ आहेत. परंतु तुम्ही काय विचारता आहात? तू जर खरा योगी असशील तर मला तुझ्या गुरूंचं दर्शन घडव. ठीक आहे, बसा समोर. होय. डोळे मिटा. आदेश आदेश. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. तू माझं शिष्यत्व स्वीकार. मी ध्यानात असताना तुम्ही आलात. तुमची एक इच्छा मी पूर्ण केली तर तुम्ही हे काय सांगता आहात? तुम्हाला ओळखलं नाहीस का? प्रभू, प्रभू, आपण माझी परीक्षा का घेतलीत? परीक्षा नाही गोरक्ष, मी विचारतो आहे, तू माझा शिष्य होशील का? प्रभू, मी माझं गुरुपद श्री मच्छिंद्रनाथांना दिलं आहे. त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं आहे. प्रभू, माझे गुरु आहेत आणि ते एकच राहतील. क्षमा असावी प्रभू, आपण माझे आराध्य आहात. मी आपला आदर करतो, परंतु आपण माझा भाव समजून घ्यावा. गोरक्ष, तुझी गुरुनिष्ठा ही सर्वश्रुत आहे. मला असं वाटलं की तुझी पुन्हा परीक्षा घ्यावी, परंतु तू आता सगळ्या परीक्षांच्या पुढे गेला आहे. माझा तुला सदैव आशीर्वाद आहे. प्रभू, शुभम भवत, शुभम भवत, शुभम भवत, शुभम. देवा, वनात गेलो होतो, त्यासनी बंधन टाकले आणि कडाला जाळ बी आहे. पापकर्म केल्यानंतरची शिक्षा आहे ती. देवा, आता जर का तुम्ही त्यासनी क्षमा नाही केली तर ते मरून जातील वनात. अहो, तिथं त्यांना बघायला बी कोणी नाही. त्यांना तसं वाटत आहे का?